मॅडम तुमचं स्माईल एफ-एम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूजमध्ये मी स्वागत करतो. नमस्ते. मॅडम आज बालविवाह या विषयावरती मी मॉर्निंग टी या शोमध्ये ना, सर्व श्रोत्यांना एक सांगतोय. कारण अक्षय तृतीया दिवशी खूप सारे बालविवाह रोखले गेले आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने सध्या बालविवाह रोखण्यासंदर्भातील खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे आणि लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा मी या ठिकाणाहून प्रयत्न करतोय आणि मात्र सर्व श्रोत्यांना सांगा, की हे बालविवाह का होतात? याच्या पाठीमागची काय कारणं असतील मॅडम? तुम्ही सांगाल का प्लीज श्रोत्यांना? हो, नक्कीच. खरं तर कित्येक वर्षापासून ही प्रथा आपण बंद करण्याचा प्रयत्न करतोय. पण आज इतक्या वर्षात सुद्धा ही प्रथा आपण बंद करू शकलो नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शिक्षणाचा अभाव. खरं तर पालकांना हे माहिती आहे का माहिती व्हायला पाहिजे की आपल्या मुलींना आपण 18 वर्षापेक्षा कमी वयात लग्न करणं किती चुकीचं आहे. आणि हे जे कायद्याचं माहिती नसणं, शिक्षणाचा अभाव आणि ह्याच्या पलीकडे जाऊन माहिती असताना सुद्धा काही काही जण लग्न करत असतील तर ते सगळ्यात महत्वाचं गरिबी आहे. अगदी मुलींचं बरोबर. कमी खर्चात लग्न करणं आणि काही काही समाजात किंवा काही काही ठिकाणी तर जुन्या ह्या सामाजिक परंपरा आणि प्रथा आहेत की ज्या बंद करायलाच माणसं तयार होत नाहीयेत. लवकर लग्न करणे हे योग्य असंच एक मानसिकता लोकांची झालेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज समाजात मुलींना शिकवणं, बाहेर पडणं, काही ठिकाणी सुरक्षिततेचा पण प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळे देखील मुलींची लग्न लवकर केली जातात. कारण कित्येक वेळा मी पाहिलंय की आता ह्या तरुण वयात मुलींचं थोडं काहीतरी जरा असं वाटलं की पटकन आई वडील लग्न करून शिक्षित असून सुद्धा लग्न केलेली बघितलेत. काही बरोबर. ठिकाणी लैंगिक भेदभाव असतो आणि ग्रामीण भागात तर मोस्टली अशा काही परंपरा पण आहेत की ज्याच्यामुळे बालविवाह होतात. अगदी बरोबर आहे मॅडम. तुमचं मत अगदी योग्य आहे आणि ह्या वस्तुस्थिती पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हो आता ना. आपण खूप हे बंद करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या बंद होत नाहीयेत. पण दुसरी गोष्ट मॅडम असं, की बालविवाह रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत मॅडम? जनजागृती केली पाहिजे. कायद्याने इतके स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेतलेले आहेत तरी देखील लपून छपून वय वाढवून मी कित्येक ठिकाणी कोर्टात बघितलेलं आहे की हां. आधार कार्ड वरचे सुद्धा जन्मतारखा बदललेल्या आहेत लोकांनी. अच्छा, म्हणजे मुलीपेक्षा आई-वडिलांनाच जास्त घाई हो, झालेली आहे हो. लग्न करायची नक्कीच, असं म्हणावं नक्कीच. लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे. आत्ता आत्ता कालची एक केस माझ्याकडे अशी आहे हां की मॅडम. मुलगी 10वी आहे आणि 10वी असलेली मुलीचं लग्न करतायत ते. म्हणजे लहान वयात गर्भधारणा होणं आणि ह्याच्या पलीकडे जाऊन असं झालेलं आहे की तिला तर हां. तिच्या जीवाला सुद्धा धोका होणार आहे आणि त्यामुळं हे तर बरोबर. लहान वयात लग्न करणं एखाद्या मुलीच्या जीविताला धोका होऊ शकतं, त्या नवीन जीवाला धोका होऊ शकतं. ह्या गोष्टींची कल्पनाच करत नाहीत हे सगळे. मॅडम अगदी बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. परंतु समाजाला आपण एवढंच समजून सांगतोय, तरी देखील समाज याच मार्गावरती कंटिन्यू पुढे जातोय. याच्या पाठीमागे मूळ कारण खरंच शोधणं गरजेचं आहे. ते म्हणजे गरिबी असेल किंवा गरिबी आहे आणि शिक्षणाचा तुम्हाला अभाव. सांगते शिक्षणाचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि मला तर म्हणायचे की ही एक प्रकारची कौटुंबिक हिंसाचारच आहे की त्या मुलीचं पुढं बालविवाह करून ह्या सगळ्या गोष्टीत तिला ढकलणं. अगदी बरोबर आहे मॅडम. आणि हो. भविष्य त्याचं तेवढं खडतर आहे. जरी क्षणिक सुख असेल आई-वडिलांसाठी, पण हं. भविष्य हे मुलीचं खूप खडतर जाणार आहे मॅडम त्यामुळे. पण हल्ली मुलींना देखील थोडी जाणीव झालेली आहे किंवा मुलांनाही थोडी जाणीव झालेली आहे, की आपला बालविवाह होतोय. आपण हं. याच्यामध्ये थांबलं पाहिजे. पण थांबलं पाहिजे. जेवढं आपल्याला जनजागृती करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करतोय हो ना. आणि हां, तुम्ही जे एक सामाजिक कार्यकर्ते आहात, तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही याच्या म्हणजे प्रश्न आलेले याची उत्तरं देतच असता. सामाजिक तुमचं कार्य चालूच आहे मॅडम. मात्र हो. बालविवाह या संदर्भात आमच्याशी तुम्ही बातचीत केली. आमच्या श्रोत्यांना तुम्ही काही गोष्टी समजून सांगितल्या. त्याबाबत मी स्माईल एफ-एम रेडिओ स्टेशनच्या टीमतर्फे मॅडम मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद. थँक यू.